श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, 2026मध्ये म्हणजेच नागपंचमी सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्रात पंचांगानुसार ही नागपंचमी साजरी केली जाते. यावर्षी नागपंचमी आणि श्रावण सोमवार एकाच दिवशी आल्यामुळे या दिवसाचे धार्मिक महत्त्व अधिक आहे. नागपंचमी म्हणजे काय? नागदेवतेची पूजा का केली जाते? कधी आहे? संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर आपण @swami-3131 या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. पूजेचा शुभ मुहूर्त सामान्य भारतातील वेळेनुसार असणार आहे. सकाळी 5:30 ते 8 या वेळेत पूजा करणे शुभ मानले जाते. पंचमी तिथी 16 ऑगस्ट संध्याकाळी सुरू होऊन 17 ऑगस्ट संध्याकाळपर्यंत आहे. नागपंचमीला काय करावे तर भगवान शिवांची पूजा, नागदेवतेची स्मरण, दानधर्म, गरिबांना अन्नदान, वृक्षारोपण, जनावरांना चारा या दिवशी दिला जातो. सेवा केली जाते, कारण या दिवशी आपल्याला खूप काही असे दान करायचे आहे. ते म्हणजे पाळीव प्राण्यांना वगैरे अशांना दान करायचे आहे. म्हणजेच वृक्षारोपण करायचे आहेत, अन्नदान करायचं आहे, गरिबांना करायचं आहे, त्याचबरोबर गाईला वगैरे चारा घालायचा आहे. या दिवशी चुकूनही जमिनीत खोदकाम करू नये. सापांना या दिवशी त्रास देऊ नये. हिंसा करू नये. मांसाहार करू नये. मद्यपान टाळावे. भांडणे व अपशब्द टाळावेत. झाडे विनाकारण तोडू नयेत. या दिवशी खूप ठिकाणी प्रथा आहे, नागपंचमीला बहिणी उपवास करतात व व्रत करतात. मग कोणी कोणी आदल्या दिवशी उपवास करतात व वारुळाला पूजा करण्यास जातात. कोणी घरीच वहीवर सापाचे चित्र काढून किंवा पाटावर रांगोळीने चित्र काढून त्याची पूजा केली जाते. तुमच्याकडे कोणती पद्धत आहे ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. महाराष्ट्रातील लोकपरंपरा आहे की बहिणी आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी, चांगल्या आरोग्यासाठी आणि संकटातून रक्षणासाठी नागपंचमीचे व्रत उपवास करतात. नागदेवतेला भावाचे संरक्षण करतील आणि कुटुंबावर कृपा राहील अशी श्रद्धा आहे. ज्या घरात ही परंपरा आहे त्या घरातील स्त्रिया किंवा बहिणी श्रद्धेने हे उपवास करतात. याचा उपवास कसा करावा तर सकाळी आदल्या दिवशी सकाळी लवकर आपल्याला उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. नागदेवता आणि भगवान शिवांची पूजा करायची आहे. घराच्या भिंतीवर किंवा पाटावर नागाचे चित्र काढा किंवा आपण कोणी वारुळाला जातं, काही ठिकाणी आहे तर तिथे जाऊन हळदी कुंकू वाहा, फुले वाहा, अर्पण करा, दिवा लावा, नागदेवतेला दूध अर्पण करा, लाह्या असतात, मंत्र जप आरती करा, कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी. पूजेसाठी हळद कुंकू, अक्षदा, फुले, दुर्वा आणि दूध, लाह्या, फळे, नैवेद्य आणि दिवा अगरबत्ती हा फक्त नागपंचमीचा सण नसून निसर्ग, प्राणी आणि पर्यावरण बदल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. श्रद्धा, संयम आणि हा सण साजरा केला जातो. नागपंचमी च्या दिवशी अनेक कथा जोडलेल्या आहेत. नागपंचमीविषयी तर एकेकाळी राजा परीक्षित यांचा मृत्यू तक्षक नागाच्या दंशामुळे झाला. वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्यांचा पुत्र राजमेज यांनी एक भव्य सुप्रसिद्ध यज्ञ सुरू केले. त्या यज्ञाच्या मंत्रशक्तीमुळे सर्व नाग अग्नीत ओढले जाऊ लागले. नागवंशाचा पूर्ण नाश होण्याची वेळ आली तेव्हा अस्तिक मुनी राजा जनमेजय यांच्या दरबारात गेले. त्यांनी राजाला शांतपणे समजवले की एक नागाच्या अपराधासाठी संपूर्ण नागवंशाचा नाश करणे योग्य नाही. त्यांच्या ज्ञानपूर्ण आणि विनम्र शब्दांनी राजा प्रभावित झाला. राजाने अस्तिक मुनीची विनंती मान्य केली आणि सर्वत्र थांबवले. त्यामुळे नागवंशाचा विनाश टाळला. हा दिवस श्रावण शुक्ल पंचमी होता. त्या दिवसापासून नागदेवतेप्रती
कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागपंचमी साजरी केली जाऊ लागली. खरं तर या कथेचा अर्थ असा होतो की कोणावरही सूड बुद्धीने वागू नये, सर्व जीवावर दया आणि माया ठेवावी, निसर्ग व प्राण्यांचे संरक्षण करावे. नागपंचमीच्या दिवशी आपल्याला बऱ्याच काही गोष्टी टाळायच्या आहे. तर त्या म्हणजे काही काही ठिकाणी टाळल्या जातात. तुमच्याकडे टाळल्या जातात की नाही ते नक्की कॉमेंट्समध्ये नक्की आम्हाला सांगा. तर काही ठिकाणी या दिवशी तवा चुलीवर किंवा गॅसवर ठेवू नये, अशी अनेक ठिकाणी प्रचलित धार्मिक परंपरा आहे. या दिवशी तळलेले पदार्थ बनवणेही अनेक घरात टाळले जातात. नागदेवते प्रति आदर व्यक्त करण्यासाठी चूल शांत ठेवण्याची प्रथा असते. तळणे, भाजणे किंवा जमिनीची खोदाई यासारखे कामे टाळले जातात या दिवशी. अनेक जण या दिवशी उकडलेले, वाफवलेले किंवा साधे सात्विक अन्न ग्रहण करतात. तवा ठेवणे हा धार्मिक रिवाज आहे. शास्त्रात सर्वत्र बंधनकारक नियम म्हणून स्पष्ट उल्लेख नाही. घरातील कुलाचार, परंपरा आणि आपल्या कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन यानुसार आचरण करणे योग्य मानले जाते. अशा प्रकारे या वर्षीची नागपंचमी कशी आहे, कधी आहे, मुहूर्त काय आहे, भावाचा उपवास, पूजा कशी करावी, भावाचा उपवास कसा करावा, पूजा तुम्ही घरी करणार आहेत की वारुळ्याला जाऊन करणार आहे, याबद्दलची संपूर्ण कथा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर अशी सांगितलेली आहे. तरी अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला कमी वेळेत जास्त माहिती सांगण्याचा प्रयत्न करेल. याच्यामध्ये काही अजून तुम्हाला हवं असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. तर आपल्या @स्वामी-3131 या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. कॉमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.